नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PS करिअर पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील काही दिवसापासून आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिपवरील व्हिडिओ अभ्यासत आहोत आणि यातीलच नवीन घटक म्हणजेच संख्यांचा चढता उतरता क्रम आणि त्यांची तुलना हा घटक आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग लगेच सुरू करूयात. बघा, संख्यांचा चढता उतरता क्रम हा घटक शिकता वेळेला सर्वात अगोदर आपल्याला कोणता अंक मोठा आणि कोणता अंक लहान याची माहिती असले की पूर्ण आपल्याला चढता आणि उतरता क्रम येऊन जाईल. यामध्ये काय तर अंक कोणकोणते आहेत? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे अंक आहेत. बघा, आता संख्येमध्ये आपल्याला कोणता अंक दिलेला आहे. जर समजा आपण अगोदर किती किती अंकी संख्या आहेत हे बघूयात. समजा 2 अंकी संख्या आहेत, ठीक आहे, त्यांची आपल्याला चढता उतरता क्रम करायला सांगितलेला आहे. 3 अंकी आहे आणि 4 अंकी आहे. याची उदाहरणं आपण इथे घेऊयात. बघा आता इथे आपण एक उदाहरण घेऊ. 29, 45 आणि 32. इथे घेऊयात 492, 248, 155 आणि इथे घेऊयात 9432, 3512 आणि 6827. बघा, आता आपण 4 संख्या घेतलेल्या आहेत, 3 संख्या घेतलेल्या आहे प्रत्येकामध्ये, बरोबर. आणि आपल्याला विचारलं की या संख्येतील सर्वात मोठी, बघा काय सांगितलेले आपल्याला, सर्वात मोठी संख्या कोणती, काय विचारलं आपल्याला, सर्वात मोठी. त्याचप्रमाणे आपण सर्वात लहान सुद्धा काढणार आहोत. बघा, सर्वात मोठी जर आपल्याला विचारलं असेल तर काय करायचं, सर्व संख्या सारख्या संख्या आहे का बघायच्या. म्हणजे काय, या संख्येमध्ये बघा 2च अंक आहे, या संख्येमध्ये 2च अंक आहे, या संख्येमध्ये 2च अंक आहे, बरोबर. आता आपण ज्या वेळेला संख्येचं वाचन करत होतो, ठीक आहे, त्यावेळेला आपण काय करत होतो, त्यांची वाचन करता वेळेला उजवीकडून इकडून या बाजूने उजवीकडून डावीकडे संख्या मोजत येत होतो. म्हणजे एकक, दशक, शतक अशा पद्धतीने, ठीक आहे. इथेही ती पद्धत अवलंबली तरी चालते. पण जर संख्यांमधील अंक सारखे असेल तर त्यावेळेला काय करायचं, डावीकडून उजवीकडं अंक बघायचे. मी काय म्हणतोय बघा, काय बघायचंय त्याच्यामध्ये, अंक बघायचे आहे. म्हणजे काय तर यातला पहिला अंक आहे 2, यातला आहे 4, यातला आहे 3, ठीक आहे. कोणकोणते अंक आहे, 2, 4 आणि 3. मग यातला मोठा अंक कोणता ते बघायचं. काय सांगतोय मी, यातला मोठा अंक कोणता तो बघायचा. मग कोणता आहे मोठा अंक तर 4. कोणता आहे 4. म्हणजेच काय तर यातली जी 4 अंक दशक स्थानी असेल ती संख्या मोठी. म्हणजे यातली सर्वात मोठी संख्या कोणती झाली, 45. समजलं, सोपं आहे. त्यानंतर त्यापेक्षा लहान जर आपल्याला विचारलं तर कोणती येईल त्यापेक्षा लहान, 3 आणि 2. तर त्यापेक्षा लहान 3 आहे की 2 आहे, 2 हे सर्वात लहान आहे. मग त्यापेक्षा जवळचा लहान अंक कोणता येतो, 3 येतो. म्हणून त्यापेक्षा लहान ही येईल. आणि सर्वात लहान अंक कोणता येईल तर 29 हा येईल. समजलं, सोपं आहे. काय केलं समजलं आपण. तसंच या 3 अंकी संख्येमध्ये पण तेच बघायचं, सर्व अंक सारखे आहे का बघायचे. म्हणजे एका संख्येमध्ये सर्व ठिकाणी 3 अंक आहे का बघायचं. जर 3 अंक असेल तर मग त्याची काय करायची, सर्वात डावीकडील अंकाची तुलना करायची, ठीक आहे. मग सर्वात डावीकडील अंक कोणता, 4, 2 आणि 1. मग सर्वात मोठा अंक कोणता यातला, हा. म्हणून 1 नंबरला सर्वात मोठी संख्या झाली 492. त्यानंतर 248 आणि सर्वात लहान कोणती होईल, 155. हे काय करतोय आपण, सर्वात मोठी संख्या कशी काढायची, सर्वात लहान संख्या कशी काढायची हे बघत आहोत, ठीक आहे. एवढं समजलं. 4 अंकी संख्येमध्ये पण त्याचप्रमाणे बघा, इथे 9 आहे, इथे 3 आहे, इथे 6 आहे. सर्वात मोठा कोणता, 9. म्हणून ही संख्या सर्वात मोठी. त्यापेक्षा लहान कोणती तर ही, आणि सर्वात लहान कोणती ही. अशा पद्धतीने आपण सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या काढू शकतो. आता चढता आणि उतरता क्रम म्हणजे काय तर यासाठी आपण एक बघा, आता आपण घरामध्ये जात असताना किंवा घसरगुंडी खेळत होतो. बघा, आपण आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो घसरगुंडी, हे की नाही, स्लाइड खेळत होतो. किंवा पायऱ्या चढतो आपण. कशा पद्धतीने पायऱ्या चढतो रे आपण, पायऱ्या चढता वेळेला काय करतो आपण तर अशा पद्धतीच्या पायऱ्या असतात.
बरोबर. आणि उतरता वेळेला काय असतात, तर पायऱ्या कशा असतात, वरतून खाली येतो आपण. बरोबर. काय करतो आपण, वरतून खाली येतो. अशा पद्धतीने आपण काय करत असतो, पायऱ्या चढत असतो. पायऱ्या काय करत असतो आपण, चढत असतो. काय करत असतो, चढत असतो. चढत असतो याचाच अर्थ काय, चढता क्रम. याचाच अर्थ काय, चढता क्रम. म्हणजे पायऱ्या जशा सुरुवात इथनं होते, काय, पायऱ्यांची सुरुवात जशी इथनं होते बघा, तशाच पद्धतीने चढता क्रम होत असतो. म्हणजे काय, जर इथे 1, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 5, इथे 6 असा आपण गृहीत धरू. हा झाला चढता क्रम. हा काय झाला, चढता क्रम. म्हणजेच काय, सर्वात लहान अंक जो आहे तो सुरुवातीला, त्यानंतर त्यापेक्षा मोठा, त्यानंतर त्यापेक्षा मोठा, त्यानंतर त्यापेक्षा मोठा, याला म्हणायचं चढता क्रम. समजलं. आणि उतरता क्रम म्हणजे काय, तर काय करायचं, हे बघा इथे 6, त्यापेक्षा लहान 4, त्यापेक्षा लहान 3, त्यापेक्षा लहान 2 आणि सर्वात लहान 1. अशा पद्धतीने आपण चढता क्रम आणि उतरता क्रम शिकू शकतो. सोपं आहे. काय केलंय, चढता क्रम म्हणजे वरती चढत जायचं. सर्वात लहान संख्या अगोदर, त्यानंतर त्यापेक्षा मोठी, त्यानंतर सर्वात मोठी. आणि उतरता क्रम म्हणजे काय, अगोदर सर्वात मोठी, त्यानंतर त्यापेक्षा लहान आणि त्यानंतर सर्वात लहान. अशा पद्धतीने चढता आणि उतरता क्रम आपल्याला करता येऊ शकतो. आणि त्या अंकांची तुलना सुद्धा आपल्याला करता येऊ शकते. एवढं समजलं. ठीक आहे. चला तर मग आता त्यावरचे आपण काय करूयात, प्रश्न घेऊयात. बघा पहिला प्रश्न काय, बघा एक संख्या दिलेली आपल्याला 79, इथे दिलाय स्टार, इथे 88 आणि एक चिन्ह दिलंय बघा हे, आणि नंतर दिलेले 79,689. तर या स्टारच्या जागी म्हणजे इथे कोणता अंक असेल, इथे कोणता अंक असेल. बघा हे चिन्ह काय दर्शवतंय, तर ही संख्या, ही इकडची जी संख्या आहे ही मोठी आहे. ही काय आहे, मोठी आहे. कोणत्या अंकापेक्षा किंवा कोणत्या संख्येपेक्षा, या संख्येपेक्षा. मग आपल्याला करायचं काय आहे, तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, मग यातला सर्वात, मी ज्याप्रमाणे सांगितलं, संख्या दोन्ही सारख्या अंकाच्या आहे का ते चेक करायचं, बघायचं. मग सारखे अंक आहे का बघा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, दोन्ही मध्ये अंक सारखे आहेत. बरोबर. दोन्ही मध्ये काय आहे, अंक सारखे आहेत. मग तुलना करताना काय करायचं, तर सर्वात डावीकडचा अंक बघायचा. सर्वात डावीकडचा अंक कोणता आहे, 7. इथे कोणता आहे, 7. दोन्ही अंक जर सारखे असेल तर त्यानंतरचा अंक बघायचा. मग त्यानंतरचा अंक कोणता आहे, तर 9. इथे पण 9 आहे बघा, दोन्ही ठिकाणी काय आहे, 9. आता बघा आपल्याला हा अंक मोठा पाहिजे. ठीक आहे, काय पाहिजे आपल्याला, हा अंक मोठा पाहिजे. मग इथे आपल्याला माहिती आहे का काही नाही, पण इथे त्यांनी दिले बघा 6. किती दिलेले आहे, 6. मग ही संख्या जर आपल्याला मोठी लागत असेल, काय सांगतोय मी व्यवस्थित बघा, ही संख्या जर आपल्याला मोठी लागत असेल तर त्यावेळेला काय करावं लागेल आपल्याला, तर इथे या 6 पेक्षा, बघा या 6 पेक्षा मोठा अंक लागेल. काय लागेल, या 6 पेक्षा मोठा अंक लागेल. मग 6 पेक्षा मोठा अंक कोणता आहे, 7, त्या किंवा 8 किंवा 9. हे तिन्ही अंक, बघा मी काय सांगतोय, हे तिन्ही अंक 6 पेक्षा मोठे आहेत. म्हणून इथे आपण 7 सुद्धा ठेवू शकतो, 8 सुद्धा ठेवू शकतो आणि 9 सुद्धा ठेवू शकतो. मग आता आपण पर्यायामध्ये बघू, काय पर्यायामध्ये बघू की 7 आहे, 8 आहे की 9 दिलेला आहे. बघा 5 दिलेला आहे, 5 आपल्याला चालणार नाही, कारण तो काय 6 पेक्षा मोठा आहे. बर का, तर समोर 88 दिलेली इकडे बघा, आणि इथे 89 आहे, म्हणजे हे मोठे आहेत. हे काय मोठे, म्हणजे इथला अंक आपल्याला मोठाच लागेल. या इथला अंक आपल्याला काय लागणार आहे, मोठाच लागेल. म्हणजे इथे 7, 8 किंवा 9 याच्यापैकी एखादा अंक लागेल. मग 5 चालेल का, नाही, म्हणून हे कट. 4 चालेल का, नाही. 6 पण चालणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक किती, 4 हे आपलं उत्तर राहील. समजलं, सोपं आहे. आता जर इथे हे पर्याय असे न देता त्यांनी असं दिलं असतं बघा, पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 9 आणि पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. काय, वरील पैकी सर्व. मग अशा वेळेला कोणता पर्याय निवडला असता तुम्ही, तर पर्याय क्रमांक 4. कारण काय, 7 पण चालतो, 8 पण चालतो आणि 9 पण चालतो. समजलं, सोपं आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघूयात. बघा काय प्रश्न वाचा. बघा काय सांगितलेले, 90,900
9 आणि इथे एक काय दिलेले आपल्याला चौकट दिलेली आहे आणि इथे काय दिलेले 90,990. या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढील पैकी कोणते चिन्ह येईल? इथं कोणतं चिन्ह येईल? मग आता चिन्ह कोणकोणते दिलेले आहे बघा. बरोबर आहे, हा इकडे म्हणजे ही संख्या मोठी, हा इकडे म्हणजे ही संख्या मोठी आणि ह्याचं म्हणजे अनिश्चित आपल्याला सांगता येत नाही. अशी 4 पर्याय दिलेले. मग अगोदर आपण आता तुलना करून घेऊ कोणती संख्या मोठी आहे आणि त्याप्रमाणे किंवा सारखी आहे का आणि त्याप्रमाणे आपण काय करूयात तिथे चिन्ह देऊयात. बघा मी ज्याप्रमाणे सांगितलं तुम्हाला, ही सोपी पद्धत सांगितलेली मी तुम्हाला. तुम्ही तुमच्या मनाने संख्यांचं वाचन करून सुद्धा लहान मोठेपणा ठरवू शकतात, परंतु जास्त विचार न करता जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर ही सोप्या पद्धतीने आपण सोडू शकतो. कसं? सर्वात डावीकडचा अंक बघा 9, 9 ठीक आहे, म्हणजे दोन्ही सारखेच आहे. नंतर आहे 0, 0 म्हणजे दोन्ही सारखेच आहे. नंतर किती आहे 9, इथे पण 9 म्हणजे दोन्ही सारखेच आहे. नंतर किती आहे 0, नंतर किती आहे 9 म्हणजे हा अंक मोठा झाला. बरोबर? मग हा अंक जर मोठा झाला असेल तर चिन्ह कोणतं लागणार आहे आपल्याला? हे लागणार आहे. समजलं? आणि मग हे चिन्ह म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 2. हे आपलं उत्तर. समजलं? सोपं आहे. ठीक आहे, त्यानंतरचं घ्यायचं. चला बघा, हा काय आहे 8,758, 8,587, 8,875 आणि 8,478. ठीक आहे, या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या. काय केल्या? उतरत्या क्रमाने लावल्या. बर, तर त्यातील तिसऱ्या क्रमांकावरील संख्येच्या शतक स्थानी कोणता अंक असेल? सर्वात अगोदर काय करायचं? याचा उतरता क्रम लावून घेऊयात आपण. काय करायचंय? उतरता क्रम लावायचंय. मग उतरता क्रम लावत असताना बघा मी काय सांगतोय, तर याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय काय, उतरता क्रम लावत असताना अगोदर सर्वात मोठी, त्यानंतर त्यापेक्षा लहान, मग त्यापेक्षा लहान आणि नंतर सर्वात लहान, या क्रमाने आपल्याला लावावी लागेल. मग सर्वात मोठी संख्या यातल्या अगोदर शोधून घेऊयात. बघा सर्वात अगोदर काय सांगितलेलं आहे मी, डावीकडच्या अंकांची तुलना करायची. 8, 8, 8, 8 म्हणजे सर्व अंक सारखे आहेत. इथे सर्व अंक फक्त हजार स्थानच्या अंकासाठी सारखे आहेत. मग आता शतक स्थानचा अंक बघा, इथे किती आहे 7, इथे 5, इथे 8 आणि इथे 4. मग सांगा 7 मोठे, 5 मोठे, 8 मोठे की 4 मोठे? 8 मोठे. म्हणून 1 नंबरला कोणता अंक, कोणती संख्या येईल? 8,875. त्यानंतर 2 नंबरला कोणती येईल? हे पहा हे कट झाले. त्यानंतर 2 नंबरला 7 वाले येईल 8,758. 3 नंबरला कोणती येईल? 8,587. 4 नंबरला कोणती येईल? 8,478. समजलं? आता पुन्हा प्रश्न संपला नाही. काय सांगितलेले? लावल्या तर तिसऱ्या क्रमांकावरील संख्या. मग तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती आहे? ही. कोणती आहे? ही. तिच्या शतक स्थानी. मग शतक स्थानी म्हणजे हे, हा कोणता अंक आहे? 5. कोणता अंक येईल मग? 5. याचं उत्तर किती? पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर राहील. समजलं? सोपं आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न घ्या. 2009 या संख्येची लगतची पुढची संख्या. बर, काय सांगितलं आपल्याला? 2009 याच्या लगतची पुढची संख्या म्हणजे याच्यामध्ये एक मिळवायचा. काय करायचं आहे? तर एक मिळवायचा आहे. मग 2009 ची लगतची पुढची संख्या किती येईल? 2010. ठीक आहे, नंतर 2400 म्हणजे 2409 या संख्येची लगतची मागची संख्या. बघा 2409 याच्या मागची म्हणजे 9च्या मागे 8. 9च्या मागे किती? 8. 2408 व आणखी काय सांगितले? 2109 या 3 संख्यांचा योग्य चढता क्रम पुढील पैकी कोणता? संख्या कळाल्या आपल्या. संख्या कोणत्या आहे? 2010, 2408 आणि 2109 या संख्या आहेत आणि यांचा काय सांगितलं त्यांनी? योग्य चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम लावायचा म्हणजे काय? सर्वात अगोदर सर्वात लहान, त्यानंतर त्यापेक्षा मोठी आणि त्यानंतर सर्वात मोठी. मग सर्वात लहान कोणती? करा तुलना. 2, 2, 2 नाही. 0, 4, 1 मग कोणता येईल? 0 म्हणजे 1 नंबरला ही संख्या. 2 नंबरला कोणती येईल? 2109 आणि सर्वात शेवटी किती येईल? 2408. समजलं? अशा पद्धतीचं त्याचा योग्य क्रम राहील. मग योग्य क्रम झालाय आपला. मग बघा आता कुठे हा पर्याय बघा, कुठे? 2009 येणार नाही, 2008 येणार नाही,
2409 येणार नाही का? तर आपल्याला सुरुवातीला 2010 पाहिजे. हे बघा पर्याय क्रमांक 4 2010 आहे, 2 नंबरला 2109 आहे आणि 3 नंबरला 2408 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. समजलं? ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा. बघा, या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? बघा, आता याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये काय केलं आपण? संख्या चढत्या क्रमाने लावा आणि तिसरा अंक कोणता येईल किंवा तिसरी संख्या कोणती येईल, बरोबर? आता या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला? तर या संख्या उतरत्या क्रमाने लावायची, म्हणजे सर्वात मोठी, त्यानंतर त्यापेक्षा लहान, त्यानंतर त्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान, अशा पद्धतीने आपल्याला मांडायचं आहे. तर त्यानंतर काय करायचंय? तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? तर काय करायचंय तुम्ही आता? हा याचा उतरता क्रम करायचा, ठीक आहे, आणि त्यानंतर तिसरी संख्या कोणती याचा पर्याय आपल्या उत्तराच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. कारण काय, मीच उत्तर देऊन, मीच समजून सांगून तुम्हाला काय समजलं का नाही हे कळणार नाही. त्यामुळे काही प्रश्नांची उत्तरं आपण सुद्धा द्यायची आहेत, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. चढत्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणती संख्या येईल? इथे बघा, इथे कोणती संख्या येईल असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. बघा, 45,929, 45,929, ठीक आहे. इथे काय त्यांनी काय सांगितले? इथे काय येईल? 35,929, 35,929 अशा पद्धतीचा प्रश्न आहे, ठीक आहे. मग आता काय, इथे 4 आहे, इथे 3 आहे. मग इथे संख्या जर का आपल्याला घ्यायची असेल तर काय करावं लागेल? 4 किंवा 3 यापैकीच अंक लागेल. इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, तर काय होऊन जाईल आपल्याला? उत्तर आपलं हे येऊन जाईल 36,719. पण या प्रश्नामध्ये थोडी चूक झालेली आहे बघा. इथे चढत्या क्रमाने नव्हतं पाहिजे, इथे काय पाहिजे होतं? इथे उतरत्या क्रमाने पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? उतरत्या क्रमानुसार पाहिजे होतं. का? कारण चढत्या क्रमामध्ये काय असतं? तर सुरुवातीला लहान संख्या, त्यापेक्षा मोठी संख्या आणि नंतर सर्वात मोठी संख्या असते. काय असते? सर्वात मोठी संख्या असते. या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं चढत्या क्रमानुसार, म्हणजे ही सुरुवातीची लहान संख्या पाहिजे होती. इथे काय झालंय? मोठी संख्या झालेली. मग त्यांनी काय केलंय? मोठी संख्या, त्यापेक्षा लहान संख्या आणि सर्वात लहान संख्या. म्हणून या प्रश्नामध्ये चूक काय झाली होती आपली? उतरत्या क्रमानुसार पाहिजे होतं, ठीक आहे. समजलं? त्यानंतरचा प्रश्न घ्या. बघा, पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. मग उतरत्या क्रमाने मांडून घ्या. काय काय संख्या आहे बघा. 43,048. 2 नंबरला कोणती संख्या आहे? 42,544. 3 नंबरला कोणती आहे? 43,476. 4 नंबरला कोणती आहे? 42,454. 5 नंबरला कोणती आहे? 43,844. ठीक आहे. आता काय सांगितलंय? उतरत्या क्रमानं. काय सांगितलं आपल्याला? उतरत्या क्रमानं मांडा. उतरत्या क्रमानं मांडा याचा अर्थ काय? सर्वात मोठी संख्या अगोदर. सर्वात मोठी संख्या 4 4 4 4 4 घेता येईल का? नाही. मग 2 नंबरचा अंक पहा. 3 2 हा घेता येणार नाही, सध्या घेता येणार नाही. 3 हा घेता येऊ शकतो, हे पण घेता येणार नाही, हा घेता येऊ शकतो. म्हणजे 3 3 च्या 3 संख्या आहेत, म्हणजे त्या 3 संख्या अगोदर येतील. मग त्यातली कोणती अगोदर येईल बघा. इथे आहे 0, इथे 4 आणि इथे 8. मग अगोदर काय येईल? 8 वाली संख्या येईल. घ्या मग अगोदर 8 वाली. 43,844. शून्यवाली येईल का नंतर? नाही, तर ही येईल. किती? 43,476. नंतर 43,048. 3 संख्या झाल्या. आता या 2 संख्यांची तुलना करायची. ही एक आणि राहिलेली ही एक. बघा, तर 2 नंबरला 2 2 होतं. 3 नंबरला बघा, इथे आहे 5 आणि इथे आहे 4. मग कोणता येईल? 5 वाला येईल. मग तो घ्या. 42,544 आणि सर्वात लहान 42,454. समजलं? ठीक आहे. आता काय सांगितलेले? शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्यामधील शेवटून येणारी दुसरी ही आणि शेवटून येणारी चौथी म्हणजे ही फरक काढल्यास यांचा फरक काढायचा आहे, म्हणजे वजाबाकी करायची. यांची काय करायची? आपल्याला वजाबाकी करायची आहे. करा वजाबाकी. 2 3 4 मधून 5 जात नाही, इथून आजचा घेतला, इथे झाली 14. 14 मधून 5 गेले 9 0 0 932. किती आलं? 932. दशक स्थानी कोणता अंक येईल? मग याच्या दशक स्थानी कोणता अंक येतो रे? 3. झालं आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर. समजलं? सोपं होतं. ठीक आहे. फक्त प्रश्नामध्ये काय आहे?
आपण प्रश्न असे घेतलेले, एका एका प्रश्नामध्ये 2-3 प्रकारे त्याचं काय करावं लागतं, आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं, तेव्हाच त्याचं उत्तर येतं. ठीक आहे, समजलं. त्यानंतरचा प्रश्न बघा, या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज किती? बघा, याच्या अगोदर काय केलं आपण, संख्या काय केल्या, उतरत्या क्रमाने मांडल्या. ठीक आहे, नंतर काय केलं, त्यातली शेवटून दुसरी आणि चौथी मधला फरक काढला. आता या प्रश्नामध्ये काय करायचं, आपल्याला चढत्या क्रमाने मांडायचे आणि पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज करायची. हे उत्तर काय करायचं, तुम्ही सोडवायचं आहे आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. उत्तर देताना कंजूशी करायची नाही. ठीक आहे, उत्तर द्यायचे, उत्तर सोडवायचं आणि उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या व उतरत्या क्रमानेही मांडल्या तर त्यात येणाऱ्या मधल्या संख्यामधील फरक किती असेल? बघा, इथे एक ट्रिक आहे बघा, हे सांगतो मी तुम्हाला अगोदर, आपल्या पद्धतीने आपण जसं सोडवलं असतं तसं, आणि एक नंतर ट्रिक पण सांगेल. ठीक आहे, काय सांगितले त्यांनी, संख्या दिले आणि चढत्या क्रमाने मांडायचे आणि उतरत्या क्रमाने. बरं ठीक आहे, आपण अगोदर इथे चढत्या क्रमाने मांडू. ठीक आहे, आणि नंतर उतरत्या क्रमाने सुद्धा मांडून घेऊ. ठीक आहे, चढत्या क्रमाने मांडायचे. मग चढत्या क्रमाने मांडण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, एक मिनिट हा बघा, चढत्या क्रमाने मांडण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर सर्वात लहान संख्या आपल्याला अगोदर बघावी लागेल. मी इथे संख्या लिहून घेतो, 13,524, नंतर 13,627, नंतर 14,524, नंतर 14,914 आणि सर्वात शेवटची संख्या 13,738. बघा, आता यातली सर्वात लहान संख्या कोणती, तर 1 1 1 1 1 नाही, 3. बघा, 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे, म्हणजे सर्वात अगोदर यातलाच कोणता तरी एक संख्या येईल. इथे 5 आहे, इथे 7 कुठे गेले, हा इथे 6 आहे, इथे 7 आहे, मग पहिली कोणती येईल, ही. चला घ्या, इथे 13,524, 2 नंबरला 6 वाली, 13,627, 3 नंबरला 7 नंबर वाली, 13,738, 4 नंबरला कोणती येईल आता, बघा, ही पण झाली, ही पण झाली, ही पण झाली, आता ही राहिली. इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 5 आहे, इथे 9 आहे, बघा इथे 5, म्हणून 4 नंबरला कोणती संख्या येईल, ही. 14,524 किती येईल, 14,524, आणि सर्वात शेवटी किती येईल, 14,914 किती येईल, 14,914. ठीक आहे, हा झाला चढता क्रम. आता असंच आपण उतरता क्रम मांडून घेतला. बघा, उतरता क्रम मांडत असताना काय करावं लागेल, सर्वात मोठी संख्या अगोदर घ्यावी लागेल, म्हणजेच ही 14,914. 2 नंबरला किती येईल, 14,524. 3 नंबरला 13,738. 4 नंबरला 13,627. 5 नंबरला 13,524. झालं. ठीक आहे, आता आपल्याला सांगितलेलं काय आहे, काय आहे सांगितलेलं, तर या दोन्हीतली मधली संख्या. मधली संख्या म्हणजे काय, 1 2 3 4 5, 5 संख्या आहे, त्यातली मधातली ही 13,738. बघा, आणि यातली पण मधली संख्या ती किती आहे, 13,738. यातलं काय करायचं सांगितलं त्यांनी आपल्याला, फरक किती, फरक म्हणजे वजाबाकी किती येते रे, त्या संख्येमधून ती संख्या वजा केल्यावर उत्तर किती येतं, किती येतं, 0. किती येतं, 0. म्हणून याचं उत्तर किती येईल, 0. किती वेळ गेला आपला प्रश्न सोडवताना सांगा, कमीत कमी 5 मिनिटं गेली, 2-3 मिनिटं तर कुठेच नाही, बरोबर. पण याच्यातली एक ट्रिक तुम्हाला सांगतो बघा, संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या सांगितल्या आणि त्याच संख्या उतरत्या क्रमाने मांडायच्या सांगितल्या आणि त्या दोन्ही संख्येतील मधल्या संख्येचा फरक जर सांगितला, बघा काय सांगतोय मी, मधल्या संख्येचा जर फरक काढायचा सांगितला असला तर त्या संख्या किती मोजायच्या, आणि त्या संख्या जर विषम संख्येत असतील, काय, त्या संख्या जर विषम संख्येत असतील म्हणजे कशा, हे बघा 1 2 3 4 5, संख्या किती आहे, 5, म्हणजे इकडच्या 2 सुटतील, इकडच्या 2 सुटतील, मधली संख्या, तर दोन्हीचा फरक नेहमी 0च येतो. काय सांगितलंय मी, दोन्हीचा फरक काय येत असतो, नेहमी त्याला 0च येत असतो. म्हणून एवढं सोडवत बसायचं काम नव्हतं आपल्याला, एवढं सोडवत बसण्याचं काम होतं का, नाही. आपण डायरेक्ट फरक विचारला, 5 संख्या दिलेल्या आहे म्हणजे 2 2 सुटून गेल्या, मधली संख्या म्हणजे दोन्हीची सारखीच येणार, फरक 0 येणार, एवढं सोपं होतं. ठीक आहे, समजलंय, ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा, बघा यामध्ये कोणती संख्या लिहावी म्हणजे चढता क्रम पूर्ण होईल. चढता क्रम पूर्ण करायचा आपल्याला, म्हणजे ही संख्या, हे बघा मोठी, छोटी, सर्वात छोटी, त्यापेक्षा मोठी, इथे याच्यापेक्षा मोठी लागेल,
बघा 31,528 यापेक्षा मोठी संख्या लागेल आणि 31,909 यापेक्षा काय लागेल, लहान संख्या लागेल. बघा म्हणजे इथे 3 1 3 1, इथे किती आहे 5, इथे किती आहे 9, याच्यामध्ये इथे इथे आपल्याला काय लागेल, याचा अर्थ 6 7 किंवा 8 या 3 अंकापैकी एक अंक लागेल. मग बघा इथे 2 आहे, हे चालणार नाही. इथे 4 आहे, हे चालणार नाही. इथे 7 आहे, हे चालू शकतं. हे इथे 8 आहे, हे पण चालू शकतं. हे दोन्ही उत्तर येऊ शकतात. ठीक आहे. नंतरचा अंक बघा. मग आता इथे किती आहे 2 आणि इथे किती आहे 0, म्हणजे 2 आणि 0. बघा 2 आणि 0, मग दोन्हीतला कोणता अंक लागू शकतो इथे, इथे 1. कोणता अंक चालतो इथे 1. मग 1 कुठे, हा 1 कुठे, हा. म्हणून उत्तर किती येईल आपलं 32,810. समजलं का? सोपं होतं का? सोपं होतं का? बरोबर आहे का? काही चुकलं सांगा, सांगा पटकन. 31,705 आणि 32,810. बघा ओके 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 ओके. हा तेच तर म्हटलं, इथे काहीतरी चुकलंय. बघा इथे 1 आहे आणि इथे 2 आहे, आपल्याला 2 चालणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 जमणार नाही. बघा अशा छोट्या छोट्या आपल्याला लक्षातून जातं आणि एकदम आपलं उत्तर चुकवू शकतं. आपण पर्याय क्रमांक 4 उत्तर काढलं होतं, परंतु ते काय झालं, हजार स्थानी इथे 1 आणि इथे 2 होता, आपण त्याचा विचारच नाही केला. ठीक आहे, म्हणून त्याचं उत्तर आपलं चुकणार होतं. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. समजलं? सोपं होतं. पुन्हा एकदा घ्यायचं. बघा काय सांगितलेले, तर 31,528 इथे कोणती तरी संख्या 31,909, इथे मधी कोणती संख्या येईल असं विचारलंय. बघा इथे 3 आहे, इथे 3, इथे 1 आहे, इथे 1. बरोबर, म्हणजे हे अंक सारखेच लागणार. हे दोन अंक काय करणार, सारखेच लागणार. फक्त इथे 5 आहे आणि इथे 9 आहे. इथे 5 आणि इथे 9, म्हणजे 6 7 आणि 8 यापैकी एखादा अंक लागेल. बघा तर मग 31 अंक सर्वात अगोदर, सर्वांमध्ये 31 अंक बघून घेऊ. याच्यात आहे, यामध्ये आहे, यामध्ये नाही, म्हणून हे उत्तर पहिलेच कट झालं. हा पर्याय पहिलेच कट झाला. आता त्यानंतर 6 7 आणि 8 हे आपल्याला 3 अंक लागतील. इथे 2 आहे म्हणून हे चालणार नाही, इथे 4 आहे हे चालणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर. एवढं सोपं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. बघा प्रश्न, काय दिलेले, ही संख्या दिलेली आहे, चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा, म्हणजे ती संख्या, ही संख्या 6,000 किती, 66,687 पेक्षा मोठी होईल. मग या 8 पेक्षा मोठा अंक लागेल आपल्याला. सर्वात सोपं आहे. मग 8 पेक्षा मोठा अंक किती असतो, 9. एवढं सोपं प्रश्न होता. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघा. काय प्रश्न आहे बघा, संख्या मालिकेतील काय सांगितलेले, संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. ठीक आहे, क्रम ओळखायचा आहे, म्हणजे चढता क्रम दिलेला आहे का उतरता क्रम दिलेला आहे, अगोदर ते चेक करायचं. ठीक आहे, मग बघा 92,250 इथे 254, म्हणजेच काय केलेलं आहे बघा, ही संख्या आपली 4 न वाढवलेली, नंतर 4च्या ऐवजी 8 झाली, म्हणजे 58 झाली. म्हणजे प्रत्येक अंक काय होतोय, 4 4 ने वाढतोय. मग इथे किती येईल बघायचंय. त्यानंतर इथला पण 4 ने वाढला 66, आणि त्यानंतर इथला पण 4 ने वाढला. मग इथे या 58 मध्ये 4 मिळाल्यानंतर किती येतात ते तुम्ही बघायचं, आणि याचं उत्तर काय करायचंय आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व मधल्या संख्यांची बेरीज किती. चढत्या क्रमाने लावायच्या, पहिला आणि काय करायचंय मधला अंक घ्यायचा आणि त्याची बेरीज करायची. हे सुद्धा प्रश्न तुम्ही काय करायचंय, याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न वाचा, खालील पर्यायातील कोणत्या पर्यायात संख्यांचा योग्य चढता क्रम लावलेला आहे. बघा योग्य चढता क्रम आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, मग आता आपण डायरेक्टली बघू. 5 5 अंक आहे, बरं ठीक आहे, म्हणजे इथे 2 आहे. चढता क्रम म्हणजे अगोदर सर्वात लहान त्यापेक्षा मोठा, अशा पद्धतीने 2 2 2 2, बरोबर आहे. नंतर 2 2 2 0. चढता क्रम मध्ये सर्वात शेवटी लहान संख्या येत नसते, म्हणून पर्याय क्रमांक 1 कट. त्यानंतर बघा
4 4 4 4 बरोबर आहे. नंतर 4 4 4 4 बरोबर आहे. 4 0 बघा चढत्या क्रम मध्ये सर्वात अगोदर मोठा अंक येत नाही, मोठा अंक येत नाही म्हणून हे सुद्धा चूक. आता बघा 6 लहान आहे, 6 6 6 बरोबर आहे. त्यानंतर बघा इथे 0 म्हणजे लहान संख्या आहे, इथे 6 इथे 6 इथे 6 म्हणजे हे बरोबर आहे. हा अंक 1 नंबरला चालतो. आता 3 नंबरला बघा इथे 0 इथे 6 6 हा पण अंक 2 नंबरला चालतो. 3 नंबरचा आता 3 नंबरला बघा इथे 6 इथे 6 हे पण चालतं. इथे 0 आणि इथे 6 म्हणजे हा 3 नंबरला चालतो, हा 4 नंबरला चालतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येतं. पण पर्याय क्रमांक 4 पुन्हा एकदा बघून घेऊयात. बघा 1 1 1 1 बरोबर आहे. 0 0 0 0 बरोबर आहे. 1 1 1 0 मला सांगा सर्वात शेवटी सर्वात लहान अंक येईल का? नाही, म्हणून हे उत्तर येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघा 3,33,003 या संख्यांचा चढता व उतरता क्रम लावल्यास मध्यभागी येणाऱ्या संख्येच्या शतक व सहस्र स्थानाच्या अंकाची स्थानिक किमतीचा गुणाकार किती? या संख्या आपण काय करूयात, इथे काय करायचं सांगितलं त्यांनी, चढता व उतरता क्रम लावल्यास मध्यभागी येणाऱ्या संख्येचा. बघा चढता आणि उतरता क्रम लावायचा आहे, संख्या किती बघा 1 2 3 4 5. मला सांगा चढता आणि उतरता क्रम दोन्ही लावलं 5 संख्या आहे, मध्यभागी काय येणार, इकडे 2 संख्या सुटणार, इकडे 2 संख्या सुटणार, काय इकडे 2 संख्या सुटणार, इकडे 2 संख्या सुटणार आणि काय होणार आहे, मधली संख्या आपली येणार आहे. मग आता अगोदर आपण काय करूयात, मधली संख्या काढून घेऊ. मधली संख्या काढायची याचा अर्थ काय, तर चढता क्रम लावत असताना बघा काय सांगतोय मी, चढता क्रम लावत असताना तिसरी संख्या आपल्याला काढायची आहे. पहिली दुसरी आणि तिसरी. आपल्याला चौथ्या आणि पाचव्या संख्येची काहीच गरज नाही. इथे जे विचारले तेवढंच आपण घेणार आहोत. बघा तर मग तुलना करत असताना मी काय सांगितलं, 3 3 3 3 इथे पण 3. ठीक आहे, चढता क्रम करायचा आहे म्हणजे इथे सर्वात लहान येणार. हा इथे 3 इथे 3 इथे 3 इथे 3 इथे पण 3 एवढं बरोबर आहे. इथे 3 इथे 3 इथे 0 आहे. बघा इथे 0 आहे म्हणजे हा 1 नंबरला आपला अंक येणार. ही झाली पहिली संख्या. ठीक आहे, ही आपली पहिली संख्या झालेली आहे. ठीक आहे, आता 5 नंबरला बघा, एक मिनिट चुकलेलं आहे, चुकलेलं आहे का बघा, पुन्हा एकदा बघा. ती संख्या 1 नंबरला येत नव्हती. कशी, हा 3 कटला, हा 3 कटला, हा 3 कटला, हा 3 कटला, हा 3 कटला. आपल्याला सर्वात लहान अंक घ्यायचा आहे. हा 3 कटला, हा 3 कटला, हा 3 कटला, हा 3 कटला, हा 3 कटला बरोबर आहे. 3 नंबरचा हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला आणि हा सुद्धा गेला. आता 4 नंबरला बघा, व्यवस्थित बघा. 4 नंबरला इथे 0 आहे म्हणून ही संख्या येऊ शकते. इथे 3 आहे म्हणजे ही येणार नाही. इथे पण 0 आहे म्हणजे ही पण संख्या येऊ शकते. बरोबर, इथे 3 आहे आणि इथे 3 आहे म्हणून यांची तुलना सध्या करायची नाही. ठीक आहे, मग या दोन्हीतला कोणता येईल तो बघायचा अगोदर. 1 नंबरला कोणता येईल, हे तिन्ही सारखी, इथे 0 इथे 0 याची तुलना करा म्हणजे 1 नंबरला हा अंक येईल आपला. ठीक आहे, 2 नंबरला हा येईल. ठीक आहे, म्हणजे हा एक गेला आपला बरोबर आणि बघा व्यवस्थित बघा, हा एक गेला आणि कोणता गेलेला आहे आपला, हे 2 गेले. आता करायचंय त्यानंतरचा 3 नंबरचा आपल्याला बघायचा आहे. बघा पहिले 3 अंक आपले गेलेले होते, पहिले 4 गेलेले होते. बघा हे 3 3 3 इथे पण हे 3 3 3 इथे पण हे 3 3 3 गेलेले होते. आता चौथा अंक करताना चौथ्या याला ही तुलना करावी. इथे आहे 0 इथे आहे 3 आणि इथे आहे 0. मग 0 0 2 ठिकाणी आली बरोबर. मग शेवटचा अंक बघा, इथं 3 आणि इथे 0 म्हणून हा अंक येईल आपला. काय येईल, हा अंक येईल. ठीक आहे, समजलं झालं. तिसऱ्या नंबरचा आपला अंक आलेला आहे, तिसऱ्या नंबरची संख्या आपली आलेली आहे. आता काय सांगितलं त्यांनी आपल्याला, यातला शतक स्थानचा अंक, हा शतक स्थानचा व सहस्त्रस्थानचा, सहस्त्रस्थान म्हणजे हा. ठीक आहे, स्थानिक किमतींचा गुणाकार किती, स्थानिक किमतीचा शतक स्थानचा 3 म्हणजे याची स्थानिक किंमत किती, 300. या 3ची स्थानिक किंमत किती येईल रे, 300. ठीक आहे, आणि सहस्त्रस्थानच्या 3ची स्थानिक किंमत किती, 3000. यांचा करायचा गुणाकार. 0 0 असेल तर ते 0 0 डायरेक्ट देऊन टाकायचे. 1 2 3 4 5 हे 3 0 कटले, 3 त्रिक
9 हे झालं उत्तर. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. म्हणजे 9 लक्ष. 9 वर 5 शून्य. 9 वर किती? 5 शून्य हे आपलं उत्तर. हे नाही, हे नाही. 9 वर 4 शून्य हे नाही. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर. ठीक आहे, सोपं होतं. त्यानंतरचा प्रश्न बघा. ओके, तर अशा पद्धतीने हा आणखी राहिली तेच तर म्हटलं. ठीक आहे, बघा या संख्या चढत्या क्रमाने लावल्या शेवटून दुसऱ्या संख्येच्या सहस्रस्थानी कोणता अंक येईल? काय करायचं आपल्याला? या संख्या चढत्या क्रमाने लावायच्या आहे आणि शेवटून दुसरी संख्या जी येईल म्हणजे या बाजूने इकडं दुसरी संख्या येईल त्याच्या सहस्रस्थानी कोणता अंक येईल हे तुम्ही काढायचं आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. पर्यायातील कोणत्या संख्यांचा अचूक उतरता क्रम लावलेला आहे? उतरता क्रम लावायचा आहे म्हणजे सर्वात अगोदर सर्वात मोठा अंक लागेल. मग तुलना करा. 9 9 9 9 बरोबर आहे. 9 0 मला सांगा 9 बरोबर आहे. पण 0 आणि 0च्या नंतर पुन्हा 9 येईल का? नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 कट. नंतर 7 7 7 7 बरोबर आहे. 7 0 0 7 मला सांगा 0च्या नंतर पुन्हा 7 येईल का? छोटा अंक लागेल ना आपल्याला, म्हणून हा सुद्धा कट. 4 4 4 4 बरोबर आहे. 9 8 0 0 9 बरोबर आहे. 8 बरोबर आहे. 0 0 ठीक आहे. इथे 4 इथे 0 बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. चेक करून घ्यायचं पर्याय 4. ठीक आहे, करून घेऊयात. बघा इथे 2 2 2 2 बरोबर. 2 2 3 2च्या नंतर 3 कशाला? 2च्या नंतर खाली पाहिजे संख्या, लहान पाहिजे, 1 किंवा 0 पाहिजे होतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार नाही. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघा. 77,715 या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लावल्या शेवटच्या संख्येची बेरीज किती? शेवटच्या संख्येची बेरीज किती? चला करा. काय सांगितलेलं आहे? चढत्या क्रमाने लावायचं आहे आणि शेवटच्या संख्येची बेरीज किती असं आपल्याला विचारलेलं आहे. बरं ठीक आहे, मग चढत्या क्रमाने लावूयात. अगोदर संख्या लिहून घेतो इथे. 77,710 77,770 77,707 आणि 77,717 या संख्या आहे. चढत्या आणि उतरत्या क्रम लावायचा आहे आणि शेवटच्या संख्येची बेरीज किती? ठीक आहे, मग आता सर्वात मोठी इकडे बघा. चढत्या क्रमामध्ये सर्वात शेवटची संख्या कोणती राहील? सर्वात लहान. बघा सर्वात लहान, बघा सर्वात लहान संख्या. ठीक आहे, आणि उतरत्या क्रमामध्ये सर्वात शेवटची संख्या कोणती राहील? तर सर्वात मोठी संख्या. कोणती राहील? सर्वात मोठी संख्या. समजलंय? एवढं समजलं? मग ह्या दोन संख्या काढल्या आणि त्यांची बेरीज केली की आपलं उत्तर होऊन जातं. मग सर्वात लहान संख्या कोणती यातली? बघा 7 7 7 7 7 नाही. 7 7 7 7 7 नाही. 7 7 7 7 7 नाही. 1 1 7 ही नाही येणार. 0 शून्यवालीच येईल. शून्यवालीच येईल. ठीक आहे, झालं. सर्वात लहान संख्या निघली. सर्वात मोठीला पहिले 3 7 7 सारखेचे बघा. हे 7 सारखे, हे 3 हे 3 हे 3 आणि हे 3. ही सर्वात लहान झाली म्हणून हे सुद्धा कट झाली. आता इथे 1 इथे 1 इथे 7 हे बघा. इथे आहे 7 म्हणून ही झाली सर्वात मोठी संख्या. यांची काय विचारली आपल्याला? बेरीज. म्हणून 7 आणि 7 14 15 5 झालं उत्तर. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 15 लक्ष. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 1,55,477 हे याचं उत्तर झालं. मग पर्याय क्रमांक किती बघा? 417 दिले नाही. 477 दिले हे नाही, हे नाही. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर हे. ठीक आहे, समजतंय? ओके, त्यानंतरचा प्रश्न बघा. ओके, तर अशा पद्धतीने आपण संख्यांचा चढता व उतरता क्रम यांची तुलना यावर आधारित आज भरपूर प्रश्न बघितले. प्रश्नांचा दर्जा थोडा उंच होता. म्हणजे यावर आता जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास या घटकाचा या व्हिडिओचा जर केला आणि यावरचे प्रश्न व्यवस्थित सोडवले तर यावर तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रश्न आला तर तो परीक्षेमध्ये चुकणार नाही. ठीक आहे, त्यामुळे काय करायचंय? या प्रश्नांचा अभ्यास करा. परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि अभ्यासाची गती वाढवा. आपला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक पाठवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.